तर अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये अजित पवार हे अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। अजित पवारांच्या गैरहजेरीची राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे। अजित पवार काल रात्री बारामतीमधून मुंबईमध्ये दाखल झाले अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। अजित पवार मुंबईमध्ये असूनही शहांना भेटले नसल्यानं आता अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार जे ते काल बारामतीमध्ये होते आणि अजित पवार यांचा मुंबईचा हा दौरा असल्यामुळे ते मुंबईकडे रवाना झाले अशी माहिती सूत्रांची आहे। मात्र आज सकाळपासूनच अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली नाही। आता अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती हा आता एक चर्चेचा विषय ठरलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की महायुतीमध्ये बेबनाव असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि नेत्यांची विधानं सुद्धा आपण पाहत होतो आणि त्याच्यामध्ये आता अजित पवार यांची ही अनुपस्थिती म्हणजे अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, अजित पवार आणि अमित शहा यांची भेट होणार की नाही होणार? रुशाली, आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासून अमित शहा जे आहेत ते मुंबई दौऱ्यावरती आहेत। काल रात्रीपासून मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत, परंतु अजित पवार मात्र अमित शहा यांच्या भेटीला आलेले पाहायला मिळत नाहीत। सकाळपासूनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस जे आहेत ते अमित शहांसोबत गणपती दौरा जो आहे त्यांचा विविध गणपतीचं दर्शन जे आहे ते घेत आहेत। त्यावेळी मात्र अजित पवार जे आहेत ते कुठेही दिसताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे पुन्हा एकदा अजितदादा काही नाराज आहेत का असे चर्चा ज्या आहेत ते सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये अमित शहा जे आहे ते निवासस्थानी त्या ठिकाणी होते, तेव्हा सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस भेटीला आले होते, परंतु अजितदादा त्या ठिकाणी आले नव्हते। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा जी आहे ते सुरू झालेली आहे। या 2 दिवसाच्या दौऱ्यात अजितदादा अनुपस्थित का आहेत असा प्रश्न जो आहे तो आता निर्माण व्हायला पाहायला मिळतो। विनायक, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे काल भाजपची कोर कमिटीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये असे अमित शहाने सूचना दिल्याचे माहिती मिळते की त्यांनी असं म्हटलेलं आहे की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारे बेबनाव होऊ नये या संदर्भातली खबरदारी जी आहे ती घेतली गेली पाहिजे। वृषाली, बरोबर आहे। काल अमित शहा यांनी जी कोर कमिटीची भाजपची बैठक घेतली त्यामध्ये महायुती जी आहे ती एकसंघ आहे हे दिसलं पाहिजे असं आदेश जे आहे ते दिलेले आहेत। कुठलाही बेबनाव जो आहे तो बाहेर येता कामा नाही, कारण आगामी विधानसभा जी आहे ती एकत्र आपल्याला लढायचं आहे आणि त्यामुळे कुठेही फटका जो आहे तो महायुतीला बसू नये यासाठी प्रमुख नेत्यांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे। परंतु अजितदादा जे आहे ते कालपासून आपल्याला पाहायला मिळत नाहीत। अमित शहा दिल्लीतून आलेले आहेत, परंतु या दौऱ्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक वेळा सोबत असलेले पाहायला मिळतात, परंतु यावेळी मात्र मुख्यमंत्री आणि एकच उपमुख्यमंत्री या दौऱ्यात आपल्याला दिसून येत आहेत। नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।